नमस्कार मित्रांनो माझ्याकडे दोन बोर्ड आहे। हे तुम्हाला थोडक्यात काहीतरी सांगतोय दोन बोर्ड विषय। याला आपण ॲडव्हान्टेक नावाने घेतलेला आहे। मी बघून घ्या, ॲडव्हान्टेक नावाने घेतलेला आहे। आणि हा जो बोर्ड आहे हा 777 सीव्हीचा बोर्ड आहे हा। आणि याला जे इथं जे कॉईल लावलेले आहे दोन, ह्या कॉईल इथं पण लावलेल्या आहे। याला बघून घ्या, इथं हे दोन कॉईल आहे, तिथं ह्या दोन कॉईल आहे। आणि राहिली दुसरी गोष्ट, आवाज तुम्हाला हा जर वापरायचा असेल तर तुम्हाला याला एक तर गेन बूस्टर वगैरे काहीतरी लावून याची ताकद वाढवणं आहे, किंवा बास ट्रबल तुम्हाला हेवीमधली चांगली बनवून याचा आवाज वाढवणं आहे। आणि राहिला दुसरा ह्या बोर्डचा, तर ह्या बोर्डला तुम्हाला काही लावण्याची गरज नाही, तुम्हाला बास ट्रबल फक्त चांगली बनवणं आहे बस। कारण की हा जो बोर्ड आहे ह्या बोर्डला इथं IC दिलेली आहे LM324 गेन वाढवण्यासाठी। इथून इनपुट होतो, इनपुट झाल्यानंतर इथं गेन वाढला जातो, गेन वाढून तुम्हाला आवाज पुढं वाढला जातो पूर्ण। आणि तसं ह्या बोर्डला अजून काही IC वगैरे दिलेली नाही इनपुटसाठी या बोर्डला काही IC दिलेली नाही। याला डायरेक्ट हे रेजिस्टन्स थ्रो डायरेक्ट ICला इनपुट जातो, त्याच्यामुळं याला आवाज थोडा कमी, याला थोडासा आवाज कमी। आणि हा जो बोर्ड आहे याला पहिले नाही का इनपुट आहे तो इनपुट पहिले ICला जातो, ICमधून मग आउटपुट होल रेजिस्टन्स थ्रो मग मेन ICला जातो। तसं याला दिलेलं नाही। पण ह्याचं जर तुम्हाला जर आवाज वाढवायचा असला तर त्याच्यासाठी तुम्हाला इथून जे छोटे छोटे जे रजिस्टर आहे हे रजिस्टर चेंज करून कमी व्हॅल्यूचे रजिस्टर टाकावं लागणार आहे। नाही तर तुम्हाला मग जी बास ट्रबल आहे, बास ट्रबलमध्ये तुमची ताकद वाढवणं आहे, त्यानुसार मग इकडं हा सीव्हीचा बोर्ड ऑपरेट होतो। ह्या बोर्डपेक्षा हा जो बोर्ड आहे ह्या बोर्डला जास्त ताकद आहे, सीव्हीच्या बोर्डला जास्त ताकद आहे। फक्त ते तुम्हाला बास ट्रबल आणि गेन बूस्टरचं ताकद वाढवून घेणं आहे। हे दोन्ही बोर्ड चांगले आहे। ज्या वेळेस आपण सीव्हीचा जो 50-50चा जो बोर्ड आहे, हा बोर्ड 50-50, तर हा बोर्ड आहे 50-50चा। तर याला जर गेन बूस्टर किंवा आपण बास ट्रबल लावून जर आवाज जर वाढवला तर याची ताकद याच्यापर्यंत चालू शकतो। हे दोघांची ताकद सेम होती, किंवा याला जर गेन बूस्टर टाकला तर, आणि याला जर गेन बूस्टर टाकून ताकद वाढवली, याच्यावर तुम्ही 12 इंच पण स्पीकर चालू शकता, 10 इंच पण स्पीकर चालू शकता, 8 इंच पण चालू शकते, 100 वॅट 150 वॅटपर्यंत हा लोड उचलतो हा बोर्ड। आणि तुम्हाला मी दाखवतो, 1 मिनिट, हा आपण बनवलेला होता, बघून घ्या। याला बास ट्रबल आपण ही टाकलेली आहे, याच्यात आपण PF वगैरे चेंज केलेले सगळे जे काही असेल ते। इथं कूलिंगसाठी फॅन लावलेला आहे, अजून एक फॅन इथं लावलेला आहे, एक बोर्ड लावलेला आहे इथं, बघून घ्या। आणि एक दुसरा बोर्ड इथं लावलेला आहे, त्याच्यानंतर अजून एक बोर्ड लावलेला इथं खाली, बघून घ्या तुम्ही। हे 2 2 4 2 6 स्पीकर चालतं याच्यावर 6 स्पीकर चालता। याच्यात आपण जो बोर्ड टाकलेला आहे तो आपण हा टाकलेला आहे, हा बोर्ड टाकून दिलेला आहे। तुम्हाला याचा आवाज वगैरे मी दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो, आपण पहिल्यांदा व्हिडिओ बनवले असे लाईक करा, सबस्क्राईब करा, धन्यवाद।